पोरांनो, तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर? तुमची चप्पल वडिलांच्या पायाला यायला लागली, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. एकदा पोरगा बापाच्या खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराला यायला लागली ना, बाप रागवत नाही, चापट मारत नाही. पहिली दुसरीत होतो, चुकलं तर पटकन चापट मारत होते. पोरगा एकदा 9वी 10वीला गेला, वडील मारत नाही. अशा वेळेला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घ्या. काय अपेक्षा आहे तुमच्या वडिलांची? वडिलांची इतकीच अपेक्षा, अरे मी आयुष्यभर कष्टात काढले, लेकरा बाळांसाठी जेवढे कष्ट करता येतील तेवढे कष्ट मी करायला तयार आहे, पण एक दिवस असा आला पाहिजे की माझ्या पोराच्या नावानं माझी ओळख झाली पाहिजे. आत्तापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजे. उद्या डॉक्टर झालात, लोक काय म्हणतील, ते डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का, त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं का, त्या लेखिका आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत, हे तहसीलदार साहेब आहेत ना, ही त्यांची आई आहे. तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे, इतकं कर्तृत्व करून दाखवा. आणि पोरींनो, तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम असतं. माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. तुमच्यावर पण. मला काय भांडणं नाही लावायची तुमच्या, पण जे खरं आहे ते, तुम्ही वडिलांना काही मागून बघा पोरांनो, वडील म्हणणार देतील, पण 2 दिवस थांब, पगार हो दे, मग बघू. तुम्ही 500 रुपये मागितले तर वडील 50 रुपयापासून सुरू करणार. आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. त्याचं कारण आहे, ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला सायकल घेऊन देतील, गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील, तिला चांगले शूज घेऊन देतील. स्वतः इकडं बाप फाटलेलं बनियन घालल, पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो, जावयाच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. अरे कॉलेजवरून यायला पोरीला 10 मिनिट जर उशीर झाला ना, बाप 10 मिनिटात 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ ग. ते तुम्हाला थेट फोन पण लावत नाही, ते आईच्या मागेला कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील तुमच्यासोबत थोडंसं अंतर ठेवून वागतात, पण बापाचं तुमच्यावर विशेष प्रेम असतं. माझी विनंती आहे सगळ्या मुलींना, कधीच बापाची मान शिरमेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, अरे काय माझी राणी जन्माला आली, काय तिनं कर्तृत्व करून दाखवलं, काय माझा पठ्ठ्या जन्माला आला. आई बापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतकं मोठं काम तुम्ही तुमच्या आयुष्यात करा. आयुष्य सुंदर आहे, या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्या. काय करायचं आपण आपल्या आयुष्यामध्ये ते ठरवा. चुटकीशीरशी हे दिवस निघून जातील. आत्ता फालतू जोक क्रॅक करणं, कोणतं आपल्याकडे बघून हसतंय, यात छान छान वाटतं. आत्ता दिवस निघून जातील आणि मार्केटमध्ये आल्यानंतर 1 रुपया कमवायला किती अक्कल लागते आणि किती घाम गाळावा लागतो, हे मार्केटमध्ये आल्यानंतर कळायला लागतं. म्हणून जे काही दिवस आहेत ना, ते मस्त जगा. आयुष्यात छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. चांगली पुस्तकं वाचा, चांगले चित्रपट बघा, चांगल्या नाटकांना जा, चांगल्या माणसांना भेटा. तुमच्या ग्रंथालयामध्ये चांगली पुस्तकं आहेत, ती चांगली पुस्तकं वाचा. पैसे कमवायचे तर जरूर कमवायचे, पण आयुष्य कशासाठी जगायचं, हे काही आयुष्याची तत्व आपल्याकडे असली पाहिजेत. आणि म्हणून अवांतर वाचन, चांगलं लिहिणं, चांगलं ऐकणं, चांगल्या लोकांना भेटणं, यातून आपल्याला आपला सर्वांगीण विकास करता येईल का? पोरांनो, याची काळजी आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतली पाहिजे. तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात, तुमच्यातलं वेगळेपण ओळखा. तुम्ही समजा बसमधून चाललेला आहात आणि अचानक तुमच्या कॉलेजमधल्या 2-4 मुली बसमध्ये आल्या, गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये जर त्यांनी तुमच्याकडे बघितलं तर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे माझ्या कॉलेजची मुलं आहेत, मी इथे सुरक्षित आहेत.
गल्लीतून जात असताना रस्त्यावरती तुम्ही 2-5 जण उभे आहात, शाळेतली, गल्लीतली, गावातली, शहरातली एखादी मुलगी तिथून चालली आहे, तुमच्याकडं बघितल्याबरोबर तिला वाटलं पाहिजे, अरे इथे 2 वाघासारखी पोरं उभी आहेत, काय कुणाची भीती मला, तिला तुमच्याकडे बघितल्यावर सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि गल्लीतल्या, गावातल्या, शाळेतल्या, वर्गातल्या मुलीला जर तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. जितका सन्मान तुम्ही तुमच्या बहिणीचा करता ना, तितकाच सन्मान तुम्ही इतरांच्या बहिणीचा केला पाहिजे. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. सुंदर आयुष्य आहे, त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या. ज्या ज्या पोरांची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे, गरिबीची आहे, त्यांच्यासाठी मला जाताना सांगायचं आहे, अजिबात रडायचं नाही. ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला मदत करणारी माणसं तुमच्यासोबत आहेत. आता बऱ्यापैकी बदल होत आहेत. आम्ही कॉलेजला यायचो, शेखर आम्ही बरोबर होतो, न्यूयॉर्क्सला निघालो ना तिकडनं केडगाववरनं, आम्ही सायकलवर यायचो. ह्या पोरांच्या तब्येती जरा बऱ्या होत्या, आम्ही किडकिडीत होतो. त्या केडगावच्या पुलावर खुशे जर सायकलसुद्धा चढायची नाही, हे सायकल मारत पुढे गेले की आम्ही लोटत तो पूल चढायचा, मग खाली यायचं, न्यूयॉर्क्स कॉलेजपर्यंत जायचं. मजा होती हो, पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. केडगावला मी ज्या कॉलनीत राहायचो ना, अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त एकटंच माझं घर पत्र्याचं होतं. मी आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशीबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे म्हणायची. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायची, माझ्या बहिणीच्या हातात द्यायची आणि म्हणायचे, गणेश आणि तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक, ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि हे फक्त बहीण करू शकते. म्हणून एकमेकासोबत प्रेमानं वागा. शाळा कॉलेजचे दिवस परत नाही. एका बेंचवर किती जणी बसता? 2 जण. आम्ही 3-3 जण बसायचो आणि कर्कटकनं अशी रेष मारून जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडं का, तुझं दप्तर इकडं का. शेवटच्या दिवशी बाईंनी उभं केलं, मला म्हटलं, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तू फक्त वर्गात नसणार आहेस. तुम्ही ज्या बेंचवर आता बसताय ना, या खोसे सरांना, अध्यक्ष, या सगळ्यांना विचारा, त्या बेंचवर आधी कितीतरी जण बसून गेलेत. तुम्ही जाल, पुढचं कोणीतरी येऊन त्या बेंचवरती बसणार आहे. आपण मालक, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी तिकीट येईल त्या दिवशी जगाचा निरोप घेऊन निघून जायचं. इतकं सुंदर आयुष्य आहे. म्हणून जे शाळेतले क्षण मिळालेत ते आनंदानं जगा. शाळेतले दिवस परत नाहीत. आणि या पोरापोरींचं जगणं जर शोधायचं असेल ना मॅडम, हे तुम्हाला गृहपाठांच्या वह्यात सापडणार नाही. यांच्या वर्गपाठाच्या वह्यांची मागची 2-4 पानं वाचायची. यांचं जगणं तिथं लपलेलं असतंय. मेहंदीचं डिझाईन, रांगोळी, पोरांनी तर किती किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात. ही त्यांनाच माहीत. पोरांचं जगणं सापडतं हे वह्यांच्या शेवटच्या पानांमध्ये. ती शेवटची पानं जर आपल्याला कळाली तर यांचं जगणं समृद्ध होईल. म्हणून तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो.